नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापुरातील शाहू मिल पुनरुज्जीवित करण्यासाठी शाहू प्रेमींची वज्रमूठ बांधून संघर्ष करू, खासदार शाहू महाराज छत्रपतींचा निर्धार। आज झालेल्या बैठकीत सरकारकडे पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही। गॅस दरवाढ आणि गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक निदर्शनं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी करत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासह भाकरी देत केला सरकारचा निषेध। गुढीपाडव्याला करवीर निवासिनी अंबाबाईला साडी अर्पण करण्यासाठी 351 रुपये भरा असं आवाहन करत देवीच्या भाविकांची लूट करण्याचा प्रकार। यजमान.com या फेक वेबसाईटवर कारवाई करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रबोधन प्रचार आयाम प्रमुख योगेश तिवलेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। छत्रपती राजाराम कारखान्यानं 300 कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता दिलाय ब्रेक, कामगारांमध्ये अस्वस्थता। आणि कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे अरुण जाधव यांच्या विरोधात 2 निवडणूक याचिका दाखल। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। गॅस दरवाढ आणि गॅस तुटवड्याविरोधात कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक निदर्शनं करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी तयार करून निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदनासह भाकरी देण्यात आल्या। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यावसायिक आणि हॉटेल चालक आर्थिक अडचणीत सापडलेत। काँग्रेसच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर सुमारे 400 रुपयांना मिळत होता, मात्र आता त्यासाठी 900 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी 25 दिवसांचा करण्यात आल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीही 1900 रुपयांच्या पुढे गेल्या असून त्याचा थेट फटका विद्यार्थी, कामगार आणि नोकरदार वर्गाला बसतोय। शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी बाहेर राहणाऱ्या अनेकांना हॉटेलवर जेवण करावं लागत असल्यानं व्यावसायिक गॅसच्या दरवाढीमुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचं जगणं आधीच कठीण झालं असताना केंद्र सरकारनं LPGच्या किमतींमध्ये मोठी वाढ करून जनतेची लूटमार सुरू केल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलाय। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गॅस दरवाढ आणि गॅस तुटवड्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी एकीकडे पाईप नाल्यात सोडून गॅसवर भाकरी करण्याचा प्रतिकात्मक प्रयत्न केला, तर दुसरीकडे चुलीवर भाकरी करून सरकारच्या धोरणांचा निषेध केला। यावेळी ये नरेंद्र दे सिलेंडर, ये देवेंद्र दे सिलेंडर अशा घोषणा देत सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। 25 दिवसानं गॅस मिळणार म्हणून सांगितलेलं आहे। बुकिंग बंद आहे। व्हॉट्सअप बुकिंग असू दे, कॉलिंग बुकिंग असू दे, पुस्तक घेऊन तिथं जाऊन बुकिंग करायला गेलो तरी आज गॅस बुकिंग झालेलं नाही आहे। आणि ज्यावेळी आम्ही विचारतो एजन्सीला त्यावेळी आम्हाला ते म्हणतात तुम्हाला 25 दिवसानं गॅस मिळणार आहे। मग 25 दिवसानं आम्ही स्वयंपाक करायचं काय? आज सामान्य गृहिणींची अवस्था अत्यंत बिकट आहे। मुलं शाळेला जाणार आहेत, मिस्टर कामाला जाणार आहेत, घरात पाणी तापवायला गॅस नाही, लाकडं जंगल तोडायचं नाही आहे, लाकडं नाही आहेत। अशा वेळी गृहिणींनी करायचं काय? आणि सर्वसामान्यांना वेठीला धरलेला आहे। 3 दिवस, फक्त 3 दिवस युद्धाला झाल्यानंतर जर गॅस संपतोय, दरवाढ, पेट्रोल डिझेल दरवाढ होतोय, अशा वेळी मला सांगा मग हे सरकार करायलंय का? साठा कुठं आहे? काहीतरी नियोजन पाहिजे का नाही? 3 दिवस 4 दिवसात तुमच्याकडे गॅस साठे संपले। खरोखर आहे ताई, मोदी सरेंडर आणि गायब आहेत सगळं सिलेंडर, आणि हे खरोखर सरकार कामाचं नाही आहे। गॅस सिलेंडरच्या किमती तात्काळ कमी करून त्याचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली। आज घरगुती
आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरची दरवाढ आणि त्याचबरोबर जो अपुरा गॅस सिलेंडरचा तुटवडा या ठिकाणी जाणवत आहे, त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी नाल्यातून गॅस उत्पन्न करण्याचा जो शोध लावला तो आम्ही या ठिकाणी लावायचा प्रयत्न केला आहे, पण काय गॅस त्या ठिकाणी जळत नाही आहे, पेटत नाही आहे, म्हणून आम्ही चुलीवर या ठिकाणी भाकरी या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि याच आम्ही आता कलेक्टर साहेबांना भेट म्हणून देणार आहोत. कारण हा जो या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मनमोहन सिंग ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान होते याच्यापेक्षाही मोठी गॅस तुटवडा त्यावेळेला होता, पण तरीसुद्धा गॅस तुटवडा जाणवू न देता या ठिकाणी आपण गॅस त्यावेळेला 400 रुपयाला देत होतो, आता 900 रुपयाला देतात. आणि व्यावसायिक जो आहे तो 1900 रुपयाला देतात, तो सुद्धा त्यांनी कमी करायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं गॅस पुरवठा या ठिकाणी व्हायला पाहिजे. कारण जे नोकरदार आहेत, जे विद्यार्थी आहेत, जे कर्मचारी आहेत, या सगळ्यांना बाहेर त्यांना जेवायला लागतं, जे खानावळीमध्ये जेवतात, हॉटेलमध्ये जेवतात, त्यांचासुद्धा या ठिकाणी उपासमारीचा आज या ठिकाणी वेळ त्यांच्यावर आलेली आहे. कारण त्यांना गॅस पुरवठा नसल्यामुळं तिथे व्यावसायिक जेवण करू शकत नाहीत आणि त्यांनी जेवण न केल्यामुळं या ठिकाणी त्यांना उपाशी राहावं लागते. आणि ह्या जो उपासमार आहे हा सर्वसामान्यांचं कंबरडं मोडणारं हे सरकार आहे. आणि या सरकारचा निषेध करत आम्ही हा गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी कलेक्टरांना या ठिकाणी निवेदन देत आहोत. निवेदन देण्यासाठी वारंवार निरोप देऊनही निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यानं शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा आहे, याचा अर्थ तुम्ही आम्हाला कसं म्हणून वागणार? सत्तेत आज ना उद्या येणार, सत्ता येत असते जात असते. आम्ही केस राजकारणात घालल्याचं आहे, हे काय नवीन नाही आम्हाला, पण तुमच्या जाणक्यांच्याकडे ही अपेक्षा नाही आम्हाला. आज आंदोलनादरम्यान तयार केलेल्या भाकरी आणि मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना देण्यात आलं. आंदोलनात महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, इंद्रजित बोंद्रे, प्रतापसिंह जाधव, विनायक फाळके, प्रवीण सोनवणे, अमर समर्थ, प्रवीण केसरकर, सुभाष बुचडे, बाळासाहेब सरनाईक, तौफिक मुल्लाणी, संजय पोवार वाईकर, भारती पोवार, वैशाली महाडिक, सरलाताई पाटील, उज्ज्वला चौगुले, वेदवती मोहिते यांच्यासह माजी नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात गॅस तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर उतारा शोधण्यासाठी आता राज्य सरकारकडून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केरोसिन आणण्याची योजना आणण्यात आली आहे. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात निवेदन दिलं. BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या पंपावर केरोसिन उपलब्ध करून देऊ असं मंत्री भुजबळ यांनी सांगितलंय. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे सर्वत्र सध्या इंधन टंचाई जाणवतीये. या पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अधिवेशनात निवेदन केलं. BPCL, HPCL आणि IOCL या पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सकाळी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. या कंपन्यांनी राज्यातील घरगुती गॅसचं दैनंदिन उत्पादन 9,000 वरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत वाढवल्याचं सांगितलं. सध्याच्या गॅस टंचाईतून मार्ग काढण्यासाठी घरगुती गॅसच्या उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. यानंतर गॅस उरलाच तर रुग्णालयं, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम, स्मशानभूमी यांना प्राधान्य दिले जाणार असून औषध उद्योगासाठी आणि संरक्षण क्षेत्रातील उपहारगृहांना LPG वितरणात 50% प्राधान्य असल्याचं मंत्री भुजबळ यांनी सांगितलं. राज्यात केरोसिनचा भरपूर साठा आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसिन द्यायची गरज नाही असे निर्देश मध्यंतरी न्यायालयानं दिले होते. मात्र आता आम्ही सगळ्यांना केरोसिन उपलब्ध करण्यासंदर्भात न्यायालयाला कळवल्याचं त्यांनी सांगितलं. मध्यंतरी केरोसिन पूर्णपणे बंद केल्यामुळं केरोसिन डीलर्सची साखळी तुटली होती. आता भेसळ रोखण्यासाठी BPCL, HPCL आणि IOCL या कंपन्यांच्या पंपावर केरोसिन उपलब्ध करून देऊ असं मंत्री भुजबळ यांनी सांगितलंय. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या भाविकांच्या श्रद्धेचा वापर करत त्यांना लुटण्यासाठी आता AI तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागलाय. कालपासून समाज माध्यमांमधून 351 रुपये भरून देवीला साडी अर्पण करा असं आवाहन करणारा व्हिडिओ प्रसारित होतोय. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य योगेश तिवले यांनी हा प्रकार देवस्थान समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित वेबसाईट विरोधात कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय.
लगता है। और जब बात हो गुड़ी पड़वा की, जो नए सौभाग्य की शुरुआत है, तो इस दिन माँ महालक्ष्मी को नई साड़ी अर्पित करना भक्त के जीवन में सौभाग्य, समृद्धि और नए अवसरों का आशीर्वाद लाता है। इस 19 मार्च गुड़ी पड़वा के पावन अवसर पर आप भी मात्र 351 रुपए में माँ महालक्ष्मी को साड़ी सेवा अपने नाम से करवा सकते हैं। यजमान.in के माध्यम से घर बैठे आपके नाम से यह सेवा कोल्हापुर में विधि विधान से संपन्न की जाएगी। आपको मिलेगा सेवा का वीडियो, ब्लाउज पीस और आशीर्वादित हल्दी कुमकुम। एआयद्वारे तयार केलेल्या या व्हिडिओद्वारे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या भाविकांना पाडव्यानिमित्त देवीला साडी अर्पण करण्याचं आवाहन केले जाते। त्यासाठी 351 रुपये भरा, आम्हीच देवीला साडी अर्पण करतो, त्याचा व्हिडिओ, ब्लाउज पीस आणि हळदी कुंकू पाठवतो असं आवाहन करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियातून सध्या व्हायरल होतोय। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रबोधन प्रचार आयाम प्रमुख आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य योगेश तिवले यांनी या व्हिडिओची खात्री करण्यासाठी यजमान.in या वेबसाईटवर जाऊन साडी सेवेसंदर्भात बुकिंग करण्याचा प्रयत्न केला असता सेवा म्हणून 351 रुपयांसह पुरोहित दक्षिणा म्हणून 51 रुपये, प्रसाद पाठवण्याचं शुल्क म्हणून 199 रुपये असे 601 रुपये उकळले जात असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं। त्यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेत या फेक वेबसाईटवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं योगेश तिवले यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय। फेसबुक यावर यजमान.in या फेक वेबसाईट संदर्भात माहिती घेतली तर हा जे यजमान.in जे आहे ते श्री महालक्ष्मी अंबाबाई यांच्या साड्यासंदर्भातली गुढीपाडव्याच्या संदर्भातली जी काही माहिती प्रसारित करत आहेत किंवा व्हिडिओ प्रसारित करत आहेत, हा व्हिडिओ फेक म्हणजे AI तंत्रज्ञानानं वापर करून केलेला व्हिडिओ आहे। तरी ग्राहकांनी, भाविकांनी यावर विश्वास ठेवू नये आणि जे त्याचे पेमेंट करावे लागते 351 आणि 601, तर अशा पद्धतीनं भाविकांची लुबाडणूक जी चालू आहे त्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना भेटलो आहे। तर जिल्हाधिकारी महोदयांनी यावर निश्चित कारवाई करून त्या वेबसाईटवर बंदी आणणार आहेत आणि पोलीस कारवाई चालू आहे असे आम्हाला सांगितले आहे। यावर सर्वांनी, भाविकांनी दक्षता घेणे महत्त्वाचे आहे आणि अशा कुठल्याही व्हिडिओ बघून किंवा महालक्ष्मी अंबाबाई पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं अशा पद्धतीनं कुठल्याही पद्धतीची साडीची जाहिरात केलेली नाही आहे। प्रशासनाने याची गंभीर दखल घेतलेली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकृत वेबसाईटवर देवीच्या सेवांसंदर्भात माहिती आहे। अशा पद्धतीनं गुढीपाडव्याला देवीला साडी अर्पण करण्याची कोणतीही प्रथा नसल्याचं श्री पूजकांसह देवस्थान समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय। दरम्यान भाविकांची फसवणूक टाळण्यासाठी देवस्थान व्यवस्थापन समितीनं तातडीनं या फेक वेबसाईटवर कारवाई करून ती बंद करणं गरजेचं आहे। कसबा पावड्यातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यातील 300हून अधिक कामगारांना आज कारखाना प्रशासनाकडून ब्रेक देण्यात आलाय। अचानक ब्रेक दिल्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालाय। छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26चा गळीत हंगाम न झाल्यामुळं कारखाना प्रशासनावर आर्थिक बोजा पडत असल्याचं कारण देत कारखान्याच्या 300हून अधिक कायमस्वरूपी कामगारांना आजपासून अचानक ब्रेक देण्यात आलाय। यापूर्वी कुठल्याही सूचना न देता कामगारांना आज सोमवारी 16 मार्च रोजीपासून कामावर न येण्याच्या सूचना सुरक्षा रक्षकांकडून देण्यात आल्यात। नेहमीप्रमाणे आज सकाळी कायमस्वरूपी कामगार कामावर आले असता सुरक्षा रक्षकांनी त्यांना गेटवरच थांबवलं। ब्रेक दिलेल्या कामगारांमध्ये तुमची नावं असून पुढील आदेश येईपर्यंत कामावर येऊ नका असं प्रशासनानं सूचित केलं असल्याचं सुरक्षा रक्षकांनी कामगारांना सांगितलं। अचानक ब्रेक दिल्याचं समजलेल्या कामगारांनी गेटवरच थांबून प्रशासनाशी चर्चा करणार असल्याची भूमिका घेतली। मात्र प्रशासनानं सकाळी 8 वाजल्यापासून दुपारपर्यंत कामगारांशी चर्चा केली नाही। चेअरमन आणि संचालक मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी कामगार संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय। गळीत हंगाम न होणं हे कारण नसून कायमस्वरूपी असणाऱ्या कामगारांना कारखाना प्रशासनाकडून न्याय द्यावा अशी भूमिका कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कागल परिसरात सुरू करण्यात आलेल्या आरटीओ नाक्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। त्यामुळे हा नाका तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली।
महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कागल परिसरात आरटीओ नाका सुरू करण्यात आलाय. या तपासणी नाक्यामुळे अपघाताचा धोका वाढलाय. चुकीच्या पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मार्गिकांमुळे विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा नाका धोकादायक ठरतोय. त्यामुळे हा नाका तात्काळ बंद करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. तहसीलदार अमरदीप वाकडे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. याबाबत कार्यवाही झाली नाही तर सर्व पक्षांचे कार्यकर्ते, सीमावासीय नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. यावेळी शहर प्रमुख अजित मोडेकर, वाहतूक संघटना तालुकाध्यक्ष मल्हार पाटील, सरपंच धनराज घाटगे, म्हाळू करिकट्टे, प्रकाश जाधव, दीपक घाटगे, वैभव आडके, माजी सरपंच प्रवीण कांबळे आदी उपस्थित होते. श्री क्षेत्र ज्योतिबा देवाची नुकतीच दर रविवारची खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल, नारळ, दवना, फुलांचे हार अर्पण केले जातात. खेटे यात्रेनंतर 1 एप्रिलला होणाऱ्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याची स्वच्छता व्हावी यासाठी पाकाळणी पार पडली. यामध्ये ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवांच्या शिखरांसह मंदिराचा परिसर, देवी देवतांची आभूषणं तसंच अन्य पूजा साहित्याची स्वच्छता करण्यात आली. ज्योतिबा देवाची नुकतीच दर रविवारी खेटे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या यात्रा काळामध्ये देवाला गुलाल, नारळ, दवणा, फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले होते. त्यामुळे मंदिर परिसरात आणि शिखरावर गुलाल खोबऱ्याचा थर साचला होता. त्यांची स्वच्छता करण्यात आली. चैत्र यात्रा 1 एप्रिल रोजी होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाकाळणी पार पडली. सकाळी पाण्याचे फवारे मारून मंदिराची स्वच्छता करण्यात आली. ज्योतिबा मंदिरातील शिखरं, दीपमाळा, दगडी कमान, देवता कृत्य साहित्याची स्वच्छता करण्यात आली. पुजाऱ्यांनी ज्योतिबा मंदिरासह इतर सर्व मंदिरातील देवांची आभूषणं, मंदिराची शिखरं आणि इतर साहित्यांची स्वच्छता केली. स्वच्छता करण्यासाठी ज्योतिबा देवस्थान समितीचे कर्मचारी, पुजारी, ग्रामस्थ उपस्थित होते. ज्योतिबा मंदिरात चैत्र यात्रेपूर्वी, चैत्र यात्रेनंतर आणि नवरात्रोत्सवाच्या पूर्वी अशी 3 वेळा स्वच्छता केली जाते. यालाच पाकाळणी असं म्हटलं जातं. इचलकरंजीत उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागलाय. तापमानाचा पारा आता तब्बल 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलाय. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते ओस पडलेले पाहायला मिळतात. अंगाची लाही होत असल्यानं थंड पेय घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय. कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागलाय. तापमानाचा पारा आता तब्बल 36 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलाय. वाढत्या उष्णतेमुळे नागरिक दुपारच्या वेळेत बाहेर पडत नसल्यामुळं रस्ते ओस पडू लागलेत. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोपी, स्कार्फ, गॉगल आणि छत्रीचा वापर करतायत. तसंच उन्हामुळं अंगाची लाही होत असल्यानं थंड पेय घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय. शहरातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्यांवर ताक, लिंबू सरबत, नारळ पाणी तसंच कलिंगड यासारख्या थंड पदार्थांच्या स्टॉलवर नागरिकांची गर्दी वाढताना दिसतीये. तडाखा वाढलेला आहे. काय सांगाल, कलिंगड खाण्यासाठी नागरिकांची गर्दी कशी आहे? नागरिकांची गर्दी चांगली, एकदम उत्तम आहे आणि कलिंगडाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि कलिंगडाचा दर कमी जास्त असल्यामुळे गिराकांचा रिस्पॉन्स चांगला आहे. काय वाटते, दरवर्षीपेक्षा सीझन कसा आहे? त्यापेक्षा दरवर्षीपेक्षा यावर्षी सीझन चांगला, प्रचंड प्रतिसाद आहे गिराकांचा आणि कलिंगडाला मागणी आहे ज्यादा आणि गिराक चांगलं परफॉर्मन्स आहे गिराकाला. तुमचे प्लेटमध्ये 5 प्रकारची फळं दिसतात. काय कुठली फळं? त्यात बघा आपले कलिंगड येते, पपई येते, पायनॅपल येते, टरबूज येते, पेरू येते आणि द्राक्ष येतात इम्पोर्टेड आणि किवी येत्या. आपल्या सगळ्या प्रकारचे फ्रूट डिश आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याला गिराकाचा चांगला प्रतिसाद आहे. आपल्याला फ्रूट कॅलेंडर काय वाटतं? एकदम गिराक एकदम म्हणजे नॅचरली पद्धतीने खायला असल्यामुळे गिराकाची चांगली मागणी आहे आणि गिराकाचं समाधान व्यक्त होते. दरम्यान वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलंय. लोकांनी दुपारी 12 ते सायंकाळी 5 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावं, हलका आहार घ्यावा, थेट उन्हात जाणं टाळावं असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. तसंच लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. शाहूवाडी तालुक्यात संरक्षित वनक्षेत्रात बेकायदेशीरपणे बॉक्साईट उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत भारतीय दलित महासंघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी याबाबत कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानं आंदोलन स्थगित करण्यात आलंय.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संरक्षित वनक्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघात कोणत्याही प्रकारच्या खाणकामाला बंदी आहे. मात्र या नियमांचं उल्लंघन करून शाहूवाडी तालुक्यातील संरक्षित वनक्षेत्रात नियमबाह्य आणि बेकायदेशीर पद्धतीनं बॉक्साईट उत्खनन सुरू असल्याचा आरोप भारतीय दलित महासंघानं केलाय. या भागातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात बॉक्साईट खाणींमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्यानं केंद्रीय पर्यावरण विभागानं यापूर्वी या खाणी बंद करण्याचे निर्देश दिले होते. तसंच वन विभागानं तपासणी करून काही खाणी बेकायदेशीर असल्याचंही स्पष्ट केलंय. तरीही शाहूवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बॉक्साईट उत्खनन सुरू आहे. उत्खननामुळे वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होत असून नैसर्गिक पाण्याचे स्रोत नष्ट होत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसंच संबंधित खाणी तात्काळ बंद कराव्यात या मागण्यांसाठी महासंघाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान संध्याकाळच्या सुमारास या मागण्यांचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी स्वीकारून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं. आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कांबळे, अर्जुन नलवडे, बबलू चौगले, दयानंद कांबळे, आकाश कांबळे, सनी प्रसाद, दशाथ बागडी, चंद्रकांत काळे, चिमाजी सोरटे, सूरज अवघडे, अमोल कांबळे, अनिल पुजारी आणि शरद हेगडे सहभागी झाले होते. धर्म, अध्यात्म आणि संस्कारातून समाजसेवा करणं म्हणजेच खरी भक्ती, असं प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलं. कोल्हापुरात श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीनं यंदाचा ज्ञानदीप पुरस्कार अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष आणि अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष महेश कल्याणराव इंगळे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळाच्या वतीनं ज्ञानदीप पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावर्षीचा ज्ञानदीप पुरस्कार अक्कलकोट इथल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष आणि अक्कलकोटचे माजी नगराध्यक्ष महेश कल्याणराव इंगळे यांना देण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. अक्कलकोट आणि कोल्हापूर या 2 गावांचं जे नातं आहे तोच स्वामी भक्तीचा मार्ग म्हणावा लागेल. धर्म, अध्यात्म आणि संस्कारातून समाजसेवा करणं म्हणजेच खरी भक्ती, असं मत डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केलं. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष नारायण बुधले, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, प्रथमेश इंगळे तसंच स्वामी भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कोल्हापुरातील शाहू मिल पुनरुज्जीवित करण्यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक पार पडली. शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती आणि शाहू प्रेमी यांच्या वतीनं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदार शाहू महाराज छत्रपतींनी शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी शाहू प्रेमींची वज्रमूठ बांधू असा निर्धार व्यक्त केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोजगाराचा विचार करून 1906 साली शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विनिंग मिल म्हणजेच शाहू मिलची स्थापना केली. शासनाच्या अनास्थेमुळे 2003मध्ये ही मिल बंद पडली आणि अनेकांचा रोजगार गेला. ही बंद पडलेली शाहू मिल पुन्हा पुनरुज्जीवित व्हावी यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती आणि शाहू प्रेमी यांच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरकरांच्या हाताला काम मिळावं या उद्देशानं स्थापन केलेली शाहू मिल शासनानं पुन्हा सुरू करावी. शाहू मिलसाठीच्या लढ्याचं नेतृत्व खासदार शाहू महाराज छत्रपतींनी करावं. राजर्षी शाहू स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. कोल्हापूरचे पालकमंत्री, आमदार, खासदार यांच्याशी बैठक घेऊन ठोस निर्णय करावा. शाहू मिलसाठी शासनानं मंजुरी द्यावी अशा अनेक मागण्या करत शाहू प्रेमींनी आपली मतं मांडली. यावेळी बोलताना समितीचे ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी शाहू मिल सुरू झाल्यानंतर शाहू मिलच्या माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांना प्राधान्यानं रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख विजय देव
देवणे यांनी संघर्ष केल्याशिवाय कोल्हापूरला काहीच मिळालेलं नाही. शाहू मिलला मान्यता न मिळाल्यास आमची संघर्ष करण्याची तयारी असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष RK पोवार यांनी मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन शाहू मिलचा आराखडा मंजूर करून घेतल्याशिवाय कोल्हापूरची जनता शांत बसणार नाही असा निर्धार व्यक्त केला. DG भास्कर यांनी कोल्हापुरात उद्योजकता वाढवणं यासाठी शासनानं शाहू मिल सुरू करावी, शासनानं यासाठी भरीव निधीची तरतूद करावी अशी मागणी करत शाहू मिलला मान्यता मिळाली नाही तर लाखोंच्या संख्येनं कोल्हापूरची जनता रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. माजी नगरसेवक शिवाजी कवाळे यांनी खासदार शाहू महाराज छत्रपतींनी फक्त आदेश द्यावा, आम्ही लढ्यासाठी तयार आहोत असं सांगितलं. यानंतर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शाहूप्रेमींची मतं ऐकून घेतल्यानंतर शाहू मिलसाठी शासन दरबारी प्रयत्न करू, अर्थसंकल्पात शाहू मिलच्या निधीसाठी तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींशी बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू, वस्त्रोद्योग विभागाकडे याचा पाठपुरावा करून शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू अशी आश्वासनं दिली. तसंच जर शासनानं मान्यता दिली नाही तर शाहूप्रेमींची वज्रमुठ बांधून संघर्षासाठी तयार राहू असंही खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी स्पष्ट केलं. बैठकीला शाहू मिल कामगार संघाचे शेखर कवाळे, अशोक भंडारे, रवी जाधव, सुभाष देसाई, राजू यादव, अनिल कवाळे, संजय देसाई, दिलीप पोवार, रोहित कवाळे, रवींद्र मोरे, संजय मोहिते, अनिल कदम, रुपाली कवाळे, कॉम्रेड दिलीप पवार, बाबा पार्टे, विशाल देवकुळे, संजय शेटे, दिलीप देसाई, रघुनाथ कांबळे, अशोक भंडारी, सचिन घाटगे, पांडुरंग कवाळे, मोहन मोरे, विनायक देवकुळे, संभाजी देवपुजे, प्रकाश भंडारी, किरण पाटील, दिलीप देसाई यांच्यासह सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समिती सदस्य, शाहू मिलचे निवृत्त कामगार आणि शाहूप्रेमी उपस्थित होते. केंद्र सरकारनं लागू केलेल्या लेबर कोडमुळे कामगारांचे हक्क धोक्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यासाठी बांधकाम कामगारांच्या 23 मार्चच्या मोर्चात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन कॉम्रेड शिवाजीराव मगदूम यांनी केलं. नरतवडे इथल्या मेळाव्यात ते बोलत होते. लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं 23 मार्च रोजी कोल्हापूर इथल्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी राधानगरी तालुक्यातील नरतवडे इथं प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केंद्र सरकारनं लागू केलेल्या लेबर कोडमुळे कामगारांचे हक्क धोक्यात येणार असून कामगार देशोधडीला लागण्याची भीती व्यक्त केली. कामगार कायदे रद्द केल्यामुळं कामगारांमध्ये असंतोष वाढलाय. याशिवाय शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पांविरोधात शेतकरी आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरू नयेत यासाठी सरकार जनसुरक्षा विधेयक आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राधानगरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड संदीप सुतार, जमीर मुजावर यांनी मनोगत व्यक्त केलं. मेळाव्याला शिवाजी कांबळे, भरत सुतार, हिंदूराव कदम, संतोष कांबळे, मधुकर सुतार, संभाजी तापेकर, जयवंत सुतार, धनाजी सुतार, अजित मुल्लाणी यांच्यासह बांधकाम क्षेत्रातील महिला कामगार उपस्थित होत्या. दुबईच्या धर्तीवर कागलचा म्युझिकल फाउंटन शो अतिशय सुंदर आहे. या निसर्गरम्य परिसरामध्ये असणारा हा कृत्रिम धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. कागलमधील 50 फुटी कासव धबधब्याचं उद्घाटन आणि लेक व्ह्यू रिसॉर्ट इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झालं. त्यावेळी ते बोलत होते. कागल इथल्या पाझर तलाव पर्यटन केंद्रावर उभारण्यात आलेल्या कासव धबधब्याचं उद्घाटन आणि लेक व्ह्यू रिसॉर्ट इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी झालं. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार KP पाटील, संजय बाबा घाटगे, गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ, अखिलेश सिंह घाटगे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पाझर तलावाचा परिसर किती आहे, हा पाझर तलाव कशा पद्धतीनं चालतो यासह तांत्रिक बारकावे समजून घेतले. या प्रसंगी नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण, आरोग्य सभापती प्रवीण काळबर, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी अजय पाटणकर, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, राजे बँकेचे संचालक MP पाटील, शशिकांत खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत ठराव मंजूर करण्यात आला असून आज महापौर रूपा राणी निकम यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील संभाव्य जागांची पाहणी केली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं शहरात राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे। या स्मारकासाठी महापौर रूपा राणी निकम, महापालिकेतील अन्य पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी आज सकाळी मुक्तसैनिक वसाहत उद्यान, रुईकर कॉलनी उद्यान आणि KSBP चौक या 3 ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान पाहिलेल्या सर्व जागांचं क्षेत्रफळ तसंच इतर तांत्रिक माहिती सादर करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। नामांकित आर्किटेक्टकडून स्मारकाचं डिझाईन तयार करून ते महापालिकेकडे सादर करण्याचे निर्देश देत तांत्रिक माहितीसह जागांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्मारकासाठी अंतिम जागा निश्चित करण्याचा निर्णय येत्या महासभेत घेण्यात येणार असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव, महिला आणि बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेते आदिल फरास, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पवार, अरुण गुजर, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल आदी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड इथं महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या गैबी पीर आणि विठ्ठलाई देवीची यात्रा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली। सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या या तीर्थक्षेत्रात भाविकांच्या गर्दीनं परिसर फुलून गेला होता। या यात्रेत हिंदू मुस्लिम ऐक्याचं अनोखं दर्शन घडलं। होळी पौर्णिमेच्या रात्रीपासून दुर्गमानवाड इथं गैबी पीर आणि विठ्ठलाई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली होती। होलिका दहन करून यात्रा उत्सवाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती। अनुराधा नक्षत्रावर पवित्र मशालीचं प्रज्वलन झाल्यानंतर विविध धार्मिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थस्थळावर गैबी पीरासह विठ्ठलाई देवीचं मंदिर आहे। इथं येणारा प्रत्येक भाविक पहिल्यांदा गैबी पीर देवस्थानाचं आणि त्यानंतर विठ्ठलाई देवीचं दर्शन घेतो। त्यामुळे दोन्ही समाजातील भाविक मोठ्या श्रद्धेनं यात्रेत सहभागी होतात। गैबी आणि विठ्ठलाई म्हणजे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही देवस्थानाचं ऐक्याचं एक ठिकाण म्हणून आमचं दुर्गमानवाड गाव ओळखलं जात आहे आणि हे विठ्ठलाई देवस्थान अगदी जागृत आहे। आता या ठिकाणी 2026 साली देवस्थान कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं सभामंडप विठ्ठलाईचा बांधण्यासाठी अतोनात दोघेही प्रयत्न जोरात करत आहेत। व्यक्त करून ही चांगली यात्रा कशी पार पडेल यासाठी सर्व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी असतील किंवा तहसीलदार मॅडमने जे हाती डिपार्टमेंट दिल्यात या सर्वांनी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करायला आलेले आहेत। तर ते सगळ्यांचं मनापासून आमच्या देवस्थान कमिटीच्या वतीनं आणि ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही आभार त्या ठिकाणी व्यक्त करतो। यात्रेनिमित्त राधानगरी आणि गगनबावडा तालुक्यातील धनगर वस्तीतील स्थानिकांनी जंगलातील रानमेवा, औषधी वनस्पती आणि मसाल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींची विक्री केली। या दुर्मिळ वस्तू खरेदीसाठी शहरांमधून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यात्रेच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राधानगरी पोलीस तैनात होते। जिल्हा परिषदेचे आरोग्य पथकही यात्रास्थळी उपस्थित होते। भाविकांच्या सोयीसाठी राधानगरी ST आगारानं 20 बसेसची व्यवस्था केली होती। तर दुर्गमानवाड ग्रामपंचायतीनंही यात्रेसाठी नियोजन केल्यामुळं भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित असूनही प्रशासनाच्या नियोजनामुळे यात्रा शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली। सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात 9 ते 14 मार्च दरम्यान मोफत शस्त्रक्रिया अभियान राबवण्यात आलं। या अभियानात जिल्ह्यातील 1273 गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्यात। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली। आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानं जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गरजू रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया अभियान राबवण्यात आलं। 9 ते 14 मार्च दरम्यान हे अभियान आयोजित करण्यात आलं। यामध्ये विविध प्रकारच्या 1273 शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्या, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग आणि रोटरी इंटरनॅशनल यांच्या वतीनं पत्रकार बैठकीत देण्यात आली। यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हेही उपस्थित होते।
यावेळी बोलताना त्यांनी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ही प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवण्यावर आपला भर असल्याचं सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि खासगी डॉक्टर्स यांनी एकत्रित येऊन हा उपक्रम राबवलाय. अशा उपक्रमांची गरज असल्याचं सांगत खासगी डॉक्टर्सनी अशा सामाजिक योगदानात पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर या उपक्रमाबद्दल उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी सर्व माहिती दिली. रोटरी इंटरनॅशनलच्या संचालक एन राजू सुब्रमण्यम, डॉक्टर राजीव प्रधान, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर अरुण भंडारे यांनी सार्वजनिक विभागाशी समन्वय करून मुंबई, पुणे आणि कोल्हापूरमधील डॉक्टरांना या अभियानासाठी तयार केल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि रोटरी इंटरनॅशनलचे पदाधिकारी उपस्थित होते. इचलकरंजीतील एका कापड व्यापाऱ्याची तब्बल 2,36,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फसवणुकीबाबत हिरेनकुमार बाबूलाल चोपडा यांनी फिर्याद दिली होती. हिरेनकुमार बाबूलाल चोपडा यांचा इचलकरंजीत जिजामाता मार्केट परिसरात माताजी टेक्स्टाईल मिल्स या नावानं कापड खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. चोपडा आणि त्यांचे वडील बाबूलाल चोपडा हे मिळून व्यवसाय पाहतात. चोपडा हे इचलकरंजीतील कापड उत्पादकांकडून ग्रे कापड खरेदी करून राजस्थानमधील पाली, बालोत्रा, जोधपूर आदी भागातील व्यापाऱ्यांना विकतात. नोव्हेंबर 2023मध्ये राजस्थानमधील अनिरुद्ध सरजू प्रसाद गर्ग, अमरचंद गर्ग आणि ऋतिक अमरचंद गर्ग हे चोपडा यांच्या कार्यालयात आले होते. त्यांनी आपली मागानी जेठाजी टेक्सोफाईन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून तसंच जोधपुरात रामाकृष्ण मिल्स या नावानं युनिट असल्याचं चोपडा यांना सांगितलं. देशभर मोठ्या प्रमाणावर कापड व्यवसाय करत असून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार नियमितपणे करतो असं सांगत त्यांनी उधारीवर कापड देण्याची विनंती केली. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून चोपडा यांनी एप्रिल 2025 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत वेळोवेळी 2,89,93,000 रुपये किमतीचा ग्रे पॉपलिन कापडाचा माल जोधपूरमधील त्यांच्या युनिटकडे पाठवला. ऑगस्ट 2025 रोजी 1,25,00,000 रुपयांचा धनादेश आणि RTGS दिलं. मात्र ठरलेल्या दिवशी पैसे जमा झाले नाहीत. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्यानं केवळ 26,97,000 रुपये RTGSद्वारे दिले. तसंच 26,27,000 रुपये किमतीचं कापड माल परत केला. एकूण 53,24,747 रुपये एवढी रक्कम मिळाली. उर्वरित रक्कम घेण्यासाठी चोपडा आणि त्यांचे वडील राजस्थानमधील बालोत्रा इथं गेले. मात्र अनिरुद्ध गर्ग टाळाटाळ करू लागला. त्यानंतर पैसे देणार नसल्याचं सांगत शिवीगाळ आणि दमदाटी केल्यानंतर चोपडा यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अनिरुद्ध सरजू प्रसाद गर्ग, अमरचंद गर्ग आणि ऋतिक अमरचंद गर्ग यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्यांना राजस्थानमधून ताब्यात घेतलं. आज त्यांना न्यायालयानं 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक साने या प्रकरणी पुढील तपास करतायत. राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदीपात्रात बुडून कोल्हापुरातील एका तरुणाचा मृत्यू झालाय. हर्षवर्धन केदार यादव असं त्याचं नाव आहे. राधानगरी तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या काळंबावाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या 33 वर्षीय तरुणाचा दूधगंगा नदीपात्रात बुडून मृत्यू झालाय. कोल्हापुरातील मुक्तसैनिक हाऊसिंग सोसायटीत राहणारा हर्षवर्धन केदार यादव हा रविवारी सुट्टीनिमित्त मित्रांसोबत काळंबावाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आला होता. पर्यटनाचा आनंद घेत असताना तो पोहण्यासाठी धरणाखालील नदीपात्रात गेला. सायंकाळी 4:30च्या सुमाराला पोहण्यासाठी गेलेला हर्षवर्धन उशिरापर्यंत नदीपात्राबाहेर आला नाही. यावेळी मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर नदीपात्रात बुडून हर्षवर्धन यादव याचा मृत्यू झाल्याचं समजलं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. हर्षवर्धनच्या मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबालाही धक्का बसलाय. दरम्यान राधानगरी तालुक्यात आलेल्या पर्यटकांनी पाण्याचा अंदाज घेऊनच नदी किंवा धरण परिसरात उतरावं, धोका असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं आणि पर्यटन स्थळी नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी केलंय. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग
ग ग हा. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ओडिशातील कटकच्या सरकारी रुग्णालयात आग, 10 रुग्णांचा मृत्यू, 11 कर्मचारी भाजले. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 25 लाख रुपये नुकसान भरपाई. ममता बॅनर्जींना धक्का, निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांसह मुख्य सचिवांना हटवलं. मोदींच्या नावे भजन करून सिलेंडरचा तुटवडा संपणार नाही, खासदार संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला. अंबादास दानवे यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसात गुन्हा दाखल. मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेत घोळ, जनतेच्या व्यथा दिसत नाहीत का? एलपीजी टंचाईवरून उद्धव ठाकरेंची टीका. साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा, मराठी भाषेतून लेखक चित्रकार राजू बाविस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्राची निवड. कोल्हापूर शहरातील हरिओम नगर परिसरात सुरू असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत 9 जणांना ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल हँडसेट आणि दुचाकी असा सुमारे 3,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कोल्हापूरमधील हरिओम नगरमध्ये एका बंगल्याच्या बेसमेंटमध्ये 3 पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हेन्वेषण शाखा आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या पथकानं 15 मार्च रोजी हरिओम नगरमधील 15व्या गल्लीत एका बंगल्याच्या बेसमेंटमध्ये छापा टाकत 3 पाणी जुगार खेळणाऱ्या 9 जणांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 71,210 रुपये रोख रक्कम, 1,01,000 रुपये किमतीचे 9 मोबाईल फोन आणि 2 लाख रुपये किमतीच्या 4 दुचाकी असा एकूण 3,72,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे, स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार संजय पडवळ, युवराज पाटील, अमित सरजे, परशुराम गुजरे, शिवानंद मठपती, राजू येडगे, सतीश सूर्यवंशी, गजानन गुरव, अभिजित भोर, सागर डोंगरे, अमर पाटील आणि वैभव खोत यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पेठ वडगावमध्ये खाद्यपदार्थ विक्री तसंच हॉटेल व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या 5 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पुरवठा विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहरात घरगुती गॅस सिलेंडरची चढ्या दरानं विक्री करण्यात येत असल्याची तक्रार अन्नधान्य वितरण कार्यालयाला प्राप्त झाली होती. त्यानुसार अन्नधान्य वितरण कार्यालयानं शहरात तपासणी मोहीम सुरू केली. या मोहिमेत 5 हॉटेल व्यावसायिक हे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करत असल्याचं आढळून आलं. या सर्व ठिकाणी अन्नधान्य वितरण कार्यालयानं कारवाई करून एकूण 6 गॅस सिलेंडर जप्त केली. ही कारवाई रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला करण्यात आली. पुरवठा निरीक्षक दिनेश आडे, शैलेश जाधव, सायली कुंभार, सिद्धार्थ मदाळे यांच्या पथकानं ही कारवाई केली. ही कारवाई सुरू होताच शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद केले. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला बुधवारपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 2,31,000 रुपये, उपविजेत्या संघाला 1,31,000 आणि चषक अशी बक्षिसं दिली जाणार आहेत. कोल्हापूर महापालिकेचे परिवहन सभापती सत्यजित जाधव यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला बुधवारपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघाला 2,31,000 रुपये, उपविजेत्या संघाला 1,31,000 आणि चषक दिला जाणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचे परिवहन सभापती सत्यजित जाधव आणि राजेंद्र कुरणे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवर होणारी ही स्पर्धा 29 मार्चपर्यंत चालणार आहे. स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावर दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे पोस्टर उभारण्यात येणार आहे. तसंच शहराच्या विविध भागात मोक्याच्या ठिकाणी वरिष्ठ 16 संघातील खेळाडूंची प्रतिमा असणारे बॅनर लावण्यात येणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर महापालिकेचे परिवहन सभापती सत्यजित
जाधव आणि राजेंद्र कुरणे यांनी दिली. स्पर्धेतील विजेत्या संघाला 2,31,000 रुपये, उपविजेत्या संघाला 1,31,000 रुपये आणि चषक दिला जाणार आहे. उपांत्य फेरीत येणाऱ्या संघांना प्रत्येकी 31,000चं रोख बक्षीस दिलं जाणार असून वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरवण्यात येणार आहे. पत्रकार बैठकीला उपाध्यक्ष निवास शिंदे, सेक्रेटरी राहुल चव्हाण, जॉईंट सेक्रेटरी आप्पासाहेब साळोखे, युवराज कुरणे, रोहन शिंदे, सुरेश मगदूम, सुनील पवार उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून आलेले अरुण मारुती जाधव यांचं सदस्यत्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जाधव यांनी निवडणूक अर्जात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करत त्यांना अपात्र ठरवून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणाऱ्या 2 निवडणूक याचिका कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आल्यात. याचिकाकर्त्यांच्या वतीनं वकील राहुल गोरुले यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या तिकिटावर निवडून आलेले अरुण मारुती जाधव यांनी निवडणूक अर्जात गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार सुनील हिंदूराव चौगुले आणि मतदार रवींद्र भीमराव यादव यांनी केलाय. या प्रकरणी त्यांनी जाधव यांना अपात्र ठरवून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणाऱ्या 2 स्वतंत्र निवडणूक याचिका कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केल्यात. याचिकांमध्ये जाधव यांना फौजदारी गुन्ह्यात 7 वर्षांची शिक्षा झाल्याचा उल्लेख करण्यात आला असून ते सध्या जामिनावर बाहेर असल्याचं नमूद करण्यात आलंय. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना उच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयाकडून शिक्षेवर स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम 1961च्या कलम 16(1)(ब) नुसार ते निवडणूक लढवण्यासाठी, निवडून येण्यासाठी तसंच पदावर राहण्यास अपात्र ठरतात असा दावा याचिकेत करण्यात आलाय. सध्या अरुण जाधव हे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषदेतील गटनेते आहेत. त्यांना जिल्हा परिषद कामकाजापासून अलिप्त ठेवण्याची अंतरिम मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी घेत जिल्हा न्यायालयानं अरुण जाधव यांना त्यांचं म्हणणं सादर करण्यासाठी नोटीस बजावली आहे. आज या प्रकरणाची सुनावणी होती, मात्र कामकाज होऊ शकलं नाही. त्यामुळे आता यावर 25 मार्चला सुनावणी होणार असल्याचं याचिकाकर्त्यांचे वकील राहुल गोरुले यांनी सांगितलंय. पत्रकार बैठकीला सुनील चौगले, रवींद्र जाधव, माजी सरपंच बबन जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी चव्हाण, MK बारड, वैभव राटोळे, सुजित जाधव, वैभव पोवार, अजित जाधव, एकनाथ कांबळे, अक्षय पोवार यांच्यासह राधानगरी तालुका काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी शहरी भागासाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागासाठी 45 दिवस केल्यानं ग्रामीण ग्राहकांवर अन्याय होत असल्याचा आरोप कागल तालुका काँग्रेस कमिटीनं केलाय. ग्रामीण शहरी भेदभाव न करता पूर्वीप्रमाणे 21 दिवसांचा बुकिंग कालावधी लागू करावा अशी मागणी कमिटीनं केली आहे. मागणी मान्य न झाल्यास कागल तहसीलदार कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक करत ठिय्या आंदोलन करू असा इशारा कागल तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. केंद्र सरकारनं घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगचा कालावधी शहरी भागासाठी 25 दिवस आणि ग्रामीण भागासाठी 45 दिवस केल्यानं ग्रामीण ग्राहकांवर अन्याय होत असल्यानं कागल तालुका काँग्रेस कमिटी आक्रमक झाली आहे. ग्रामीण शहरी भेदभाव न करता पूर्वीप्रमाणे 21 दिवसांचा बुकिंग कालावधी लागू करावा अशी मागणी कमिटीनं केली आहे. मागणी मान्य न झाल्यास कागल तहसीलदार कार्यालयासमोर चुलीवर स्वयंपाक करत ठिय्या आंदोलन करू असा इशारा कागल तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. कागलमधील गैबी चौकात शासनाच्या विरोधात निदर्शनं करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरण तात्काळ सुरू करावं, कृत्रिम टंचाई आणि साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसंच बोगस बुकिंग करणाऱ्या एजन्सीजवर फौजदारी कारवाई करावी यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दयानंद पाटील नंद्याळकर, इगल प्रभावळकर, दीपाली आवळे यांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं. तहसीलदार वाकडे यांनी सिलेंडर साठेबाजी करणाऱ्यांची नावं कळवणाऱ्यांचं नाव गोपनीय ठेवून कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं. यावेळी कागल तालुका काँग्रेस कमिटीचे राहुल घराळ, राजेंद्र शिंदे, गणेश पाटील, अमर चौगुले, मधुकर पाटील, बाबूराव पाटील, रणजित पाटील, प्रथमेश भोपळे, रमेश माने, शकील मुजावर, सावंता कांबळे, संतोष पाटील, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राधानगरी तालुक्यातील अकनूर इथं शेतकऱ्याच्या गोठ्यातून मुरा जातीची म्हैस चोरीला गेल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। राधानगरी तालुक्यातील अकनूरमधील 65 वर्षीय शेतकरी उत्तम सखाराम कांबळे यांच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्यांनी मुर्रा जातीची म्हैस चोरून नेली आहे। कांबळे यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्यानं ते गावातील गोठ्यात 2 म्हैशी बांधत होते। रविवारी मध्यरात्रीच्या सुमाराला अज्ञातांनी गोठ्याच्या शेडचा दरवाजा चौकटीसह पाडून आत प्रवेश करत एक म्हैस चोरून नेली आहे। आज सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमाराला कांबळे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेले असता म्हैस चोरीला गेल्याचं निदर्शनाला आलंय। यामध्ये कांबळे यांचं सुमारे 1.5 ते 2 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांच्या पुतण्यानं सांगितलं। रात्री 10 वाजता वरून टाकून गेलते, सगळं ओके करून पाणी पाजून गेले। बरोबर 1:30च्या दरम्यान एक कासरा सोडून एक कासरा तोडून म्हस बरोबर 1:30च्या दरम्यान बाहेर काढली, चौकट पाडली। आमची म्हस 1.5-1.5 लाखाच्या दरम्यान आहे आणि ती म्हस दार चौकटी पाडून दार उघडून आम्ही चौकटी पाडून बरोबर 1:30च्या सुमारास म्हस नेली आणि ती लवकरात लवकर आम्हाला मिळावी। दरम्यान गोठ्यातून म्हैस चोरून नेण्याच्या या प्रकारामुळं अकनूर आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून 42 लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीला आलाय। या प्रकरणी फुलेवाडी रिंग रोड परिसरातील राजेंद्र मनोहर पाटील आणि राजू दत्तात्रय सरनाईक या दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे। कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोड परिसरात राहणारे राजेंद्र मनोहर पाटील आणि राजू दत्तात्रय सरनाईक यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवत संजय वसंतराव सनगर यांच्या मुलासह ओळखीच्या लोकांचा विश्वास संपादन केला होता। त्यानंतर या दोघांनी सनगर यांना बनावट सरकारी नियुक्ती आदेश देत वेगवेगळ्या पैसे उकळून फसवणूक केली। या प्रकरणात एकूण 42,80,500 रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी सनगर यांच्या फिर्यादीनुसार राजेंद्र मनोहर पाटील आणि राजू दत्तात्रय सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करत जुना राजवाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। पोलीस उपनिरीक्षक भोर या प्रकरणी अधिक तपास करतायत। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोल्हापुरातील शाहू मिल पुनरुज्जीवित करण्यासाठी शाहूप्रेमींची वज्रमूठ बांधून संघर्ष करू, खासदार शाहू महाराज छत्रपतींचा निर्धार। आज झालेल्या बैठकीत सरकारकडे पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही। गॅस दरवाढ आणि गॅस तुटवड्याविरोधात काँग्रेसची कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक निदर्शनं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी करत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदनासह भाकरी देत केला सरकारचा निषेध। गुढीपाडव्याला करवीर निवासिनी अंबाबाईला साडी अर्पण करण्यासाठी 351 रुपये भरा असं आवाहन करत देवीच्या भाविकांची लूट करण्याचा प्रकार। यजमान.com या फेक वेबसाईटवर कारवाई करण्याची अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रबोधन प्रचार आयाम प्रमुख योगेश तिवलेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। छत्रपती राजाराम कारखान्यानं 300 कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता दिलाय ब्रेक, कामगारांमध्ये अस्वस्थता। आणि कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना शिंदे गटाचे अरुण जाधव यांच्या विरोधात 2 निवडणूक याचिका दाखल। आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं। नमस्कार।